लोकशाही मराठी राबवत असलेल्या स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई या अभियानादरम्यान आज देखील एक रियालिटी चेक आम्ही केला असता समोर आलं एक धक्कादायक वास्तव। आज सुद्धा मानखुर्दमधल्या शिवाजीनगर आणि धारावी इथं रियालिटी चेक केलं असता अनेक धक्कादायक खुलासे झाले। काय आहे नेमकं इथलं वास्तव पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लोकशाही मराठीचं स्वच्छ मुंबई अभियान। मानखुर्द शिवाजीनगर परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, स्वच्छता यंत्रणांची पाठ, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। लोकशाही मराठी स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत असताना मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता करणारी अपुरी यंत्रणा आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यात। पहिलं ठिकाण मानखुर्द शिवाजीनगर। मानखुर्द शिवाजीनगर येथे कचऱ्याचा डबा आणि त्याच्या आसपास असलेला अस्ताव्यस्त कचरा मुंबईच्या अस्वच्छतेचे पुरावे देतोय। प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच, कुजलेला कचरा आणि त्यातून येणारा दुर्गंध आणि दुर्गंधीमुळे आलेल्या माशा हे सारच गलिच्छ असं वास्तव पाहायला मिळालं। या ठिकाणी देखील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या फेऱ्या कमी पडतात हे अधोरेखित झाले। सध्या मी आहे मानखुर्द येथील शिवाजीनगर परिसरात। इथे पाहू शकता या परिसरामध्ये कचऱ्याचे डबे आहेत आणि त्याच्या आसपास संपूर्ण अस्ताव्यस्त आपल्याला कचरा पडलेला पाहायला मिळत आहे। मोठी दुर्गंधी आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला आहे, माशा सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदर इथं मोठ्या प्रमाणात अस्वच्छता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी आता जी पालिकेच्या ज्या फेऱ्या आहेत त्या सध्या अपुऱ्या पडताना पाहायला मिळतात आणि हा जो कचरा आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची अस्वच्छता ही आपल्याला समोर आलेली पाहायला मिळत आहे। ठिकाण दुसरं धारावी पोलीस ठाणे समोर। आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावी परिसरात तर धारावी पोलीस ठाण्याच्या अगदी समोर कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळतोय। इथे फक्त कचऱ्याचा डबाच नाही तर कचऱ्याचा अक्षरशः ढिगारा लागलाय। प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच आणि कुजलेला कचरा आणि त्यातून आलेलं दुर्गंध हे सारच भयानक आहे। सध्या आपण आहोत धारावीच्या परिसरामध्ये। पाहू शकता धारावी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच्या बाजूला आपल्याला रस्त्याच्या समोर अगदी हा कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे। इथं कचऱ्याचा डब्बा नाही आहे, मात्र कचऱ्याचा ढिगारा आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी दुर्गंधी येत आहे, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत आणि एकंदर पुन्हा एकदा पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काहीशी ही बेवर्तन आपल्याला पाहावं लागेल, म्हणावं लागेल अशा प्रकारे सध्या आपल्याला काम पाहावं लागत आहे। आणि एकंदर इथे सुद्धा अनेक ठिकाणी कचरा आहे आणि अजूनही इथं पालिकेच्या फेऱ्या ज्या आहेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडलेल्या पाहायला मिळत आहेत। स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत असताना पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या फेऱ्या आणि कचरा उचलणाऱ्या दुरावस्थेत असलेल्या गाड्या हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामाचं प्रतीक असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते रवी राजा यांनी सांगितलंय। 8-9 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट 2017-18 मध्ये केलेला आहे, तो ते जेव्हा पूर्ण होणार तेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर या ॲडमिनिस्ट्रेशन देऊ शकत आहे। पण ते आधीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते शिवसेना उभाटाने दिलेलं आहे, त्याचे जे सगळे त्याचे परिणाम आहे, त्याचे गोल यासाठी होत आहे की मुंबईमध्ये जे कचरा उचलला पाहिजे हे कॉन्ट्रॅक्टर त्याचे काम बरोबर नाही आहे। मागील 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे। त्यांनी एकालाच कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं देखील रवी राजा यांनी सांगितलं। 8 वर्षांनंतर कचरा उचलणाऱ्या गाड्या या वापरू शकत नाही, मात्र तरीही या वापरल्या जातात आणि म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचं देखील रवी राजा म्हणाले। या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। जेव्हा कर्मचारीच्या सेफ्टी, त्याची सुरक्षा यामध्ये कुठेही आपण त्यामध्ये नेग्लिजन्स व्हायला नाही पाहिजे असं माझं मत आहे। त्यामध्ये असं आहे की आता हे सगळे जे आहे 2 महिन्याच्या नंतर आपला बघा की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जे निवडणूक होणार आहे ते भाजप महायुतीच्या महापौर तेव्हा ते बसणार आहे। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी राबवत असलेल्या स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई या अभियानाचं कौतुक करत आपण देखील महायुतीचा महापौर बसल्यानंतर असं अभियान राबवू आणि मागील सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द करून ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई करू असा विश्वास देखील रवी राजा यांनी व्यक्त केलाय। एक मोठा आमचा संकल्प राहणार की मुंबईमध्ये
कचरामुक्त मुंबई आणि त्याच्या अंमलबजावणी भाजप महायुतीचा जेव्हा महापौर बसणार आहे ते पुढे होणार आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. मुंबई शहराची शांघाय सिटी करणार अशी अनेक आश्वासनं मागील अनेक वर्षांपासून मुंबईकरांनी ऐकली आहे. पण प्रत्यक्षात मुंबईतील अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढिगारे या आश्वासनांची पोलखोल करतायत. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.